हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी न्यू एक स्टेकेशन घेऊन आलेली आहे. लास्ट एक स्टेकेशन तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवरती, कर्जतचं स्टेकेशन होतं जे मी रिसेंटली पोस्ट केलेलं आहे. यू कॅन चेक इट आउट. आणि आता पण मी चाललेली आहे स्टेकेशनसाठीच, जे कर्जतचं स्टेकेशन आहे. आणि मे बी ही माझी ना कर्जत स्टेकेशनची माझी सिरीजच होणार आहे असं वाटतंय, कारण कंटिन्युअसली मला कर्जतचेच प्रोजेक्ट्स येत आहेत. आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही. ॲक्च्युली मला इथे स्टे ऑप्शन मिळाला आहे, पण मी स्टे नाही करणार आहे, कारण माझं संध्याकाळी पण एक प्लॅन आहे घरच्यांसोबत, फॅमिली प्लॅन आहे. सगळे सिबलिंग्स झालेले आहेत, तर आमचा असा प्लॅन असा चालू आहे. सो माईट बी घरी आम्ही रिटर्न येऊ, पण बघूया. आता क्लायमेट थोडंफार असं झालं आहे, ऊन पाऊस चालू आहे, पण पावसाचं काही असं निशाण नाही आहे. पण होप सो की तिकडे गेल्यानंतर पाऊस थोडासा पडावा. आणि मी ट्राय करेन की पूर्ण या व्लॉगमध्ये ती प्रॉपर्टी जी आहे ती पूर्ण शोकेस करेन, सो दॅट तुम्हाला सुद्धा, जर तुम्ही जायचं असेल तुम्हाला तिथे, तर तुम्ही तिथे करू शकता बुकिंग अँड ऑल. खूप छान आहे कारण प्रॉपर्टी. यू कॅन चेक इट आउट. स्टे ट्यून, एंड पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्ह्यू तिकडचं सगळं काही जे आहे ती इन्फॉर्मेशन प्रॉपर मिळेल. तर आपल्यासोबत कंपनी देण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा ऋषी आलेला आहे, आणि आता आम्ही निघतोय. दोघं सुद्धा खूप गरम होत आहे. स्टँड काढ. हा गॉगल मला मम्मीने दिलाय, मला नाही आवडलाय. ठीक आहे, चला. नाही आवडत. पुढे घे. सब मम्मी येते. हो, बाय. चलो. काय ट्रॅफिक केली भाई या लोकांनी तर. बॅक. सो आम्ही पोचलेलो आहोत लोकेशनला, डेस्टिनेशनला. खूप ऊन आहे, यू कॅन सी. आणि आता आम्ही ॲक्च्युली चेक इन केलं आहे. रूम इज टू गुड, खूप मस्त आहे. आणि सो आम्ही पोचलेलो आहोत लोकेशनला. खूप छान आहे ही प्रॉपर्टी इन द सेन्स, ॲक्च्युली प्रॉपर्टी नाही म्हणता येणार, ही आहे ना एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे. आणि त्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये त्यांनी मस्तपैकी एकदम छान असं एस्थेटिक असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्या रूमचं. आणि जकूझी पण आहे, आणि छान आहे. स्विमिंग पूल जे ते पूर्ण एक मिळून असं एक स्विमिंग पूल पण आहे. सो आम्ही तो पण एक्सप्लोर करू. मी आता तुम्हाला रूमचा टूर दाखवते. सो दिस इज हाऊ इट इज. ही रूम आहे. एंटर केल्या हा जो आहे तो सुंदर असा इथला व्ह्यू आहे. दिस इज द बेडरूम. इथे तुम्ही टी व्ही पण बघू शकता. यू कॅन सी एक पिंटरेस्टची अशी मस्तपैकी वन साईड कॉर्नर आहे. इथे किचन आहे. त्यांनी किचनमध्ये सुद्धा मॅगी वगैरे दिलेली आहे. मॅगी, कॉफी, आणि इवन युटेन्सिल्स पण दिलेले आहेत, कटलरीज पण दिलेले आहेत. सो आम्ही आता विचार करतोय की आपण मॅगीच खाऊया. आणि इवन इथे आम्ही एक्सप्लोर केलं ॲक्च्युली हे सगळं, तर इथे थोडंसं गेम्स वगैरे खेळण्यासाठी पण त्यांनी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. इवन बुक रिडिंगसाठी सुद्धा बुक्स दिलेले आहेत. आणि पण मला इथली तुम्हाला एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची आहे, जी इथे बाहेरच आहे. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे सुंदर जकूझी. दिस इज अ प्रायव्हेट जकूझी, जो आम्ही आता भरायलाच ठेवलेला आहे, कारण माझ्यासोबत ऋषी आलेला आहे, माझा भाऊ. आणि त्याला आता जकूझीमध्ये मजा करायची. सो आम्ही आत्ताच मी ते भरायला ठेवून दिलेलं आहे. सो फ्रेश वगैरे होऊन तो त्यामध्ये जाणार आहे. ते पण मी व्ह्यू दाखवेन. तर ही अशी सुंदर इथली ही रूम आहे.
खरंच खूप छान आहे. म्हणजे कपलसाठी दिस इज द बेस्ट ऑप्शन आय कॅन से. म्हणजे तुम्हाला मस्तपैकी प्रायव्हेट तुमचं जकूझी एन्जॉय करायचं आहे, स्विमिंग पूल पण एन्जॉय करायचं आहे. यू कॅन डेफिनेटली विजिट हिअर आणि एन्जॉय करू शकता यार. अच्छा, ह्याने पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलंय मॅगी बनवण्यासाठी. वॉशरूम पण मी दाखवते. असा हा वॉशरूम आहे. छान आहे, क्लीन आहे. पार्टिशन आहे त्या साईडला, शावर आणि सुंदर मोठाच्या मोठा मिरर. नाईस यार, छान आहे. आणि हे किचन आहे. इथे ड्रिंक्ससाठी ग्लासेस वगैरे पण आहेत. बोलणार होते तुला पण म्हटलं तू काय म्हणते. कांदा टोमॅटो कुठे आहे? अच्छा, कांदा टोमॅटो घेऊन यायचा आता. मीठ दिलेलं आहे त्यांनी. चॉपिंग बोर्ड मस्त. कोझी चॉपिंग चॉपिंग बोर्ड कोझी असतो का? आणि बरोबर त्यांनी मॅगीच्या ऑप्शन साठी म्हणूनच बाउल दिले ना, छोटू छोटूशे. नाही ना, प्लेट्स पण आहेत. येस, चहा कॉफी बनवण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. त्याचे स्किल्स दाखवतोय तो. एसी चालू आहे, बंद करतो दरवाजा म्हणजे कूलिंग होईल थोडी. पण जकुझी भरत लावलाय. आता हे एक्झॅक्ट मला माहिती नाहीये. लास्ट स्टे मध्ये जो होता ना, त्याचं मला आयडिया होती की कुठपर्यंत भरायची. आता इकडच्या ह्या मुलाने आम्हाला काही सांगितलं नाहीये की कुठपर्यंत तो भरायचा आहे नक्की. लेट्स सी. मी एक पर्टिक्युलर मे बी इथपर्यंत, ह्याच्या एज पर्यंत मी भरेन आणि मग बंद करेन. हा मोठा आहे थोडा लास्ट टाइम पेक्षा. प्रत्येकाला इकडे ऍक्च्युली ही जी प्रॉपर्टी आहे ना, इथे एक बेनिफिट काय माहिती आहे का तुम्हा लोकांना. आता त्या साईडला जायला मला ऑप्शन नाही आहे, बट लेट मी शो यू. आता ही एक वेगळी अपार्टमेंट, स्टुडिओ अपार्टमेंट आहे आणि त्याच्या समोरच त्या लोकांनी हा त्यांचा सेपरेट प्रायव्हेट पूल आहे. म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी आहे, कम्प्लीट प्रायव्हसी. असे जसे हे जे पार्टिशन्स आहेत ना, तसे त्या लोकांनी वेगवेगळे त्यांचे प्रायव्हेट पूल्स बनवले आहेत. तर हा बेनिफिट आहे ॲक्च्युली इकडे, की तुम्ही जर कपल्स येत आहेत तर तुम्ही फक्त कपल्ससाठी तुम्हाला बंद तर कर. थंड आहे का पाणी की गरम आहे? पाणी आहे का रे पण इथे? मला पाणी प्यायचं आहे. पाणी आहे का पण थंड? मस्तपैकी ऋषीने, आपल्या शेफने, आम्ही त्याला खूप बोलायचो की आम्हाला काहीतरी बनवून दे रे, बनवून दे रे, बनवून दे रे. फायनली ऋषीने आम्हाला बनवून दिलेली आहे. काय तर मॅगी. थँक्यू ऋषी यार, ही रेसिपी आमच्यासोबत तू शेअर केलीस. कारण आम्ही म्हणजे मॅगी बनवायचो पण काय माहिती मॅगीला चवच नाही लागायची. फायनली सिक्रेट मसाला टाकत नाही तोपर्यंत त्याला टेस्ट येणारच नाही. कोणता कोणता सिक्रेट मसाला कोणता आहे दाखवा. ओ अच्छा. तर अशा प्रकारे त्याने मॅगी बनवलेली आहे. आम्हाला सुपी मॅगी नाही आवडत, तर आम्ही सुपी मॅगी नाही बनवली, अशी थोडीशी नॉर्मल आहे. अरे त्याच्यात घे ना बाउल मध्ये. ऋषीने बनवलेली मॅगी एकदम वेगळी लागते यार, एकदम भारी लागते. फुलून आली आहे मॅगी. मॅगीचं फेवरेट पार्ट ॲक्च्युली. जिथे पण स्टेकेशन्सला मला जकुझीवालं मिळतं ना, मला खूप आवडतं यार. म्हणजे कॅन यू सी दिस, किती किती मस्त आहे हे. छान असं सुंदर असा फोम होता त्यामध्ये, तर आपण आंघोळ करायची आहे. वाव. तर असं रेडी आहे आमचं जकुझी आता ऑलमोस्ट. बघा
हात नसतो लावायचा actually. असं डायरेक्ट केलं पण नाही रे. या ड्रॉवरचा काहीतरी सीन आहे भाई, हा ना ओपन होतो. मला वाटतं. नाही गरम, थंड आहे. ठीक आहे. आता आम्ही आलेलो आहोत स्विमिंग पूल. जकुझी झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आता स्विमिंग पूलमध्ये. तू तिथे की मला आवडलास म्हणजे सगळे बघता ना. अरे कॉमन आहे ना तो. हे असं असणार आहे सगळं, कॉमन पूल आहे हा. तर आता ऋषी मारतोय डुबकी. ही मजा. किती आहे पाणी? उभा राहा, एवढंच आहे. गरम आहे. बोलली ना तुला. क्लोरीन खूप आहे. काय बोलतो? आधीच जाऊ दे यार, खूप क्लोरीन असेल तर. मी पाण्यात तर आली आहे मी, पण खूप जास्त क्लोरीन आहे या पाण्यामध्ये असं फील होत आहे मला. तर मी पाण्यामध्ये नाही उतरणार आहे. म्हणजे तसं तर काही फरक नाही पडत, पण मी ट्रीटमेंट जी केलेली आहे, हेअर ट्रीटमेंट, त्याच्यासाठी मी नाही जाणार आहे पाण्यामध्ये. केस नाही भिजवणार आहे माझे. वाटतंय तर खूप, इच्छा तर खूप होते, पण छान आहे. हा जो आहे हा पूर्ण मोठा पूल आहे. ह्याची जास्त हाईट नाही आहे, म्हणजे इवन लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात. आणि हा जो आहे हा लहान मुलांसाठीचा पूल आहे, एकदम बेबीजसाठी एन्जॉय करायला. तसं पूल मोठा आहे, पण ॲक्च्युली त्याचा जो डेप्थ जो आहे तो कमी आहे कम्पॅरेटिव्हली. जेवढा हवा आहे तेवढा नाही आहे. तर जसं की माझी हाईट काही खूप जास्त नाही आहे, तरीसुद्धा यू कॅन सी पाणी जे आहे ते इथपर्यंतच आहे. आणि जसं मी पुढे जाते आहे तसं थोडं पाणी येतं आहे वरती, पण ते इथल्यापेक्षा जास्त वरती नाही जाणार पाणी, ह्याचं कन्फर्म आहे. खूप आहे क्लोरीन. मला ही ऋषी इथेच लागते, इथपर्यंत. सो हॅलो एव्हरीवन, फायनली आमचं शूट जे आहे ते झालेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत इथून. पूर्ण प्रॉपर्टी जी आहे ती आम्ही ऑलमोस्ट कवर केलेली आहे. म्हणजे इथे इन्फिनिटी पूल जो आहे तो कवर केलेला आहे. इथलं जे सराउंडिंग आहे एरिया तो पण घेतलेला आहे मी. आणि रूमचं जे आहे शूट ते पण कम्प्लीट झालेलं आहे माझं. तशी तर कोणती काहीच पेंडिंग नाही आहे. आणि खूप छान आहे इथलं म्हणजे स्टेकेशन. जसं की इफ यू आर कपल, इफ हजबंड वाईफ आहेत आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स आहेत, सो त्यांच्यासाठी जर प्रायव्हसीवालं जे आहे ते स्टेकेशन आहे हे वालं. स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत बेसिकली इथे. ज्यांना जकूझी हवं आहे, प्रायव्हेट जकूझी, त्यांच्यासाठी जकूझीवाले ऑप्शन्स आहेत. ज्यांना प्रायव्हेट पूल हवा आहे ते प्रायव्हेट पूल पण आहे. इवन यू कॅन एक्सप्लोर प्रायव्हेट पूल्स. आणि एक मोठा पूल पण आहे, कॉमन पूल, तिथे पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो तुम्ही जो आहे तो बघितलाच असेल आता. आणि आता जे आहे ते माझं ऑलमोस्ट सगळं शूट झालेलं आहे. आता 5 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि आम्हाला जायला 1.5 तास लागणार आहे इथून. सो आम्ही असं विचार करतो आहे की आपण आता मूव्ह करूया इथून, कारण मग काळोख झाल्यानंतर मग, कारण इथे कसं अर्बन एरिया असल्यामुळे थोडा काळोख, म्हणजे स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, तर खूप रोडला काळोख लागेल. तर मग वी डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. म्हणून मग आम्ही म्हटलं की आता निघूयात आपण इथून, कारण घरी प्लॅन आहे, कारण आमचा सिबलिंग्सचा प्लॅन आहे गेट टुगेदरचा. तर मग आम्ही आता तिथे जाणार आहे. मी माईट बी ते नाही घेणार ब्लॉगमध्ये, कारण मी इथेच स्टॉप करणार आहे हा मला. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग गाईज. आणि बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.